आणि आता एक मोठी बातमी, सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचा आता व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। आधी आपण त्याचा फोटो बघितला आणि आता त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। 6व्या मजल्यावरती सीसीटीव्ही मध्ये हा आरोपी आता कैद झालेला आहे। याच व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे सध्या आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मध्यरात्री 2:30 वाजता हे सगळं घडलं असल्याचं आपल्याला दिसतंय। 2:33 हा सगळा प्रकार घडलेला आहे। आरोपी जिने उतरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। 2:33 रात्रीची ही घटना आहे आणि याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। याच आरोपीचा फोटो सुद्धा आपल्या हाती लागलेला होता आणि त्याचा आता हा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। इमारतीच्या 6व्या मजल्यावरून आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। सूरज सावंत या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सूरज, व्हिडिओ त्याचा समोर आलेला आहे जिने उतरतानाचा। अमोल, नक्कीच जेव्हा आरोपी 2:30च्या सुमारास हे कृत्य करून खाली पळत होता इमारतीवरून, त्यावेळी तो तिकडचा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। हा इमारतीच्या 6व्या माळ्यावरचा सीसीटीव्ही आहे आणि त्यामुळे ठिकाणी तो या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। यानंतर आरोपी पुन्हा एकदा ज्या मार्गाने तो इमारतीत आला त्याच मार्गाने तो पुन्हा एकदा इमारतीच्या बाहेर गेलेला आहे। तिथून तो वांद्रे स्टेशनला त्या दिशेने गेला असल्याची प्राथमिक तपासात समोर आलेला आहे। त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। वांद्रे टर्मिनल असो, पूर्णा टर्मिनल असो किंवा CSMT टर्मिनल असो, त्या ठिकाणी पोलिसांची पथकं ही तैनात करण्यात आलेली आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या 15 पथकं आहेत जी या आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। 2:30च्या सुमारास आरोपी हा इमारतीच्या परिसरात पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे त्यापूर्वीच तो त्या ठिकाणी आला होता। तो कुणाच्याही निदर्शनास आलेला नाहीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी जो संशयित व्यक्ती आहे हा इमारतीच्या फ्रंट गेटवरनं आलेला नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे चोरीच्या उद्देशाने आरोपीने इमारतीत प्रवेश केला आणि त्यानंतर त्याला त्या ठिकाणी ज्या सैफ अली खानच्या कर्मचारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांच्यावर त्यांनी आधी हल्ला केला आणि नंतर सैफ अली खान बरोबर झटापट करत त्याच्यावर देखील 6 वार केलेले आहेत। त्यामुळे या एकूणच घटनेनंतर आरोपीने आलेल्याच मार्गाने पळून गेलेला आहे। पोलिसांनी ज्या प्राथमिक तपासात आरोपी चोरीच्याच उद्देशाने त्या ठिकाणी आला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्या आरोपीची अद्याप ओळख पटलेली नाहीये, मात्र या सीसीटीव्हीच्या माध्यमातून, त्याचबरोबर जो सीसीटीव्ही ग्रॅप आहे, जो फोटो आहे, त्याच्या माध्यमातून या आरोपीचा शोध घेणं सुरू आहे। सर्वच पोलीस स्टेशनला हे सीसीटीव्ही पाठवण्यात आलेला आहे आणि या आरोपीबाबत आपल्याकडे कुठली माहिती आहे का या संदर्भात सर्वच पोलीस स्टेशनमध्ये विचारपूस केली जात आहे। त्यामध्ये खंडणी विरोधी पथक असेल, प्रॉपर्टी सेल असेल, त्याचबरोबर क्राईम ब्रांचचे जवळपास 8 युनिट या आरोपीचा शोध घेत आहेत। तर स्थानिक पोलीस लेवलवरती 7 पोलीस स्थानिकांची पथकं ही नेमणूक करण्यात आलेली आहेत जो या आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। मग ते रिक्षा स्टँड असो किंवा टर्मिनल्स असो, रेल्वे टर्मिनल्स असो, त्या ठिकाणी या आरोपीचे फोटो दाखवून त्याचा शोध घेताना पोलीस आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत। ही 2:30च्या सुमारास ही घडलेली घटना आहे। सैफ अली खानचे जे कर्मचारी आहेत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे। चोरीच्या उद्देशाने इमारतीत प्रवेश करणं, जीवघेणा हल्ला करणं, त्याचबरोबर ती आरोपीजवळ जे धारदार शस्त्र आहे त्याचा वापर करणं, या अनुषंगाने वांद्रे पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या आरोपीची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस युद्ध पातळीवरती करत आहेत आणि या आरोपी ज्या ज्या मार्गाने पळून गेला आहे त्या मार्गावरचे जेवढे सीसीटीव्ही आहेत ते देखील आता पोलीस पडताळताना पाहायला मिळत आहेत। रात्री 2:30च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आणि जो परिसर आहे त्या ठिकाणी सैफ अली खान राहतात, तो त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शांतता असते। त्यामुळे या ठिकाणाहून कुठल्या ठिकाणाहून सीसीटीव्ही गेलेला आहे त्या अनुषंगाने जे सीसीटीव्ही आहेत ते तपासताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा आरोपी हिस्ट्री सीटर आहे का त्याची ओळख पटवण्याचं प्रामुख्याने काम होत आहे। या घटनेनंतर सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रिक्षाच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांनी इब्राहिम यांना